राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, पांडुरंग, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे, भिसव माझे तहानलेले रान रे, कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव रे, आणि माझ्या बळीराजासाठी मोठा पाऊस पाड रे. राम कृष्ण हरी, राम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आवरली देवपूजा? हा आवडली भाऊ, आताच आवडली. तब्येत काय म्हणती? हा ठीक आहे, बरी आहे आता. बर बर, जरा काळजी घेत जा. मागच्या महिन्यात तब्येत बिघडली होती. चालायचं आता थोडंसं व्यायाम जर होतं. अरे वारी जवळ आली आता. मग आता वारी जायची तयारी करावी लागेल ना. अहो, आत्ताच तब्येत नीट झाली तुमची आणि परत वारीला जायचं? काय एवढं नडलंय का वारीला जायचं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण बसा. हरी. काय बा चहा वगैरे घेतला का? हा झाला आत्ताच झाला चहा. अरे तू ऐकलं का काय म्हणून राहिली ती? काय म्हणताय? परत वारीला जायचं म्हणून राहिली. आता ह्या वयात कशाला आवा वारी? आधीच तुमचे चालण्याने पाय सुचताय, डॉक्टरांनी तुम्हाला चालायला लावलेलं नाहीये. आणि मग आबा यंदा राहू द्या, असं तुमचं वय झालंय. अरे वय शरीराचं होतं, मनाचं नाही रे. अहो आबा, गेल्या वर्षीच पाय सुजले होते ना. आबा तुम्हाला असंही रक्तदाबाचाही त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितलंय जास्त चालायचं नाही. अरे डॉक्टरांनी चालायचं नाही सांगितलं, मग विठ्ठलाचं नाव पण नाही घ्यायला सांगितलं का? तसं नाही आबा. पण अहो आबा, एवढे पावलं चालत चालत जायची काही गरज आहे का? गरज मला नाही रे, मग कोणाला? गरज माझ्या मनाला. आबा तुम्ही इथंच विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि इथंच तुमची काय असेल ती पूजा करा. असं ही देव सगळीकडे आहेच. तुम्हीच सांगत आहे आम्हाला. पांडुरंग सगळीकडे आहे. होय तुम्ही म्हणता ते खरंय, पण तुमची आई गेली त्यावेळेस मला ह्याच वारीने जगायला शिकवलंय. अरे आजपर्यंतचा संसार हा त्या पांडुरंगाच्याच भरोशावर चालू आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची इच्छा असते. आबा, एकदा सांगितलं ना नका जाऊ. सारखं सारखं कायच ते? काही झालं तर काय करायचं? अरे पांडुरंग बघणार आहे, बघून गेल ते सर्व. आजपर्यंत बघितलंच ना. माणूस घरात बसला तरी तो जातोच ना. हा, पण मग काळजी घेतली तर काय वाईट आहे? अरे मला समजतं तुम्ही माझी काळजी घेता. हे बा, एकदा सांगितलं ना नाही जायचं तर जाऊ द्या तिकडं, पाहू पुढचं पुढं. आबा दादा चिडून गेलाय ना. बघू आपण काय करता येईल ते. जाऊ द्या, तुम्ही पण काही गोष्टी ऐका. बघू आपण त्या वारीचं काय करता येईल. पांडुरंगा, अरे या वर्षी तुझ्या वारीला यायला जमेल असे वाटत नाही रे. कारण शरीर पूर्वीसारखे साथ देत नाही, पण मन मात्र तुझ्या आठवणीत तळमळत आहे रे. मुलांना माझी काळजी वाटते म्हणून ते नाही म्हणतात, पण पांडुरंगा तूच त्यांना सद्बुद्धी दे रे मला वारीला पाठवण्याची. राम कृष्ण हरी. काय झालं? काय म्हणतो? काय नाही, आता त्या आबांचं काय करायचं? आबा तर काय आता ऐकायला तर काय तयार नाही. आबा वारीला जायचं म्हणताय. माझ्या मनात तेच आहे. मी सुद्धा तोच विचार करू राहिलो का गेले 2-4 दिवस मी पाहू राहिलो. आबा एकदम शांत शांत होऊन गेले, बोलत नाही घरात कोणाशी. तर मला असं वाटतं त्यांची इच्छा आहे वारीला जाण्याची आणि आपण काही ती मोडू नये. पण जर कोणीतरी असं सोबतीला त्यांना मिळालं तर सोयीस्कर होईल. म्हणजे कसं का इथून त्यांना सोबत राहील आणि तिथं असताना कोणी त्यांची काळजी बी घेईल. काळजी घे, अगदी बरोबर दादा. आपण बघू गावात न कोणी जातंय का, मी पण बघतो. आणि असेल कोणी त्यांच्या बरोबर जाण्यासारखं तर मग आपण आबांना पाठवू.
तू पण बघ गावात किंवा कोणी तुझ्या ओळखीचं जाणारं असलं तर ते बघ, आणि मी पण बघतो कोणी जाणारं असलं ना, म्हणजे कसं आहे त्यांची वारीला जायची इच्छा पण पूर्ण होईल पूर्ण होईल. आणि त्यांना समाधान बी वाटेल मनाला. असं चालेल, मग मी बघतो, बघू आपण काय करता येईल. चालेल. ओके, ठीक आहे. काय म्हणता आबा? काही नाही बाबा, बसले आता ग्रंथ वाचत. काय म्हणते आबा, काय चाललं? काही नाही बाबा, बसले आता नामस्मरण करत जरा. बर बर हो, काम झालं बरं का आपलं. बरं झालं मग तर. चांगलं झालं. कसलं काम रे? अहो आबा, 3-4 दिवस झाले मी पाहू राहिलो जसं आम्ही वारीला जायचं नाही म्हटल्यापासून तुमचं तोंड एकदम उतरून गेलेलं आहे. असं तुम्ही घरात बोलत नाही कोणाशी, तर ते आम्हाला काही बरं वाटेना. त्याच्यामुळं त्यांनी आणि मी काय ठरवलं का जर गावातलं म्हणा कोणी असं ओळखीचं असलं वारीला तुमच्या सोबत जाणार तर तुम्हालाही सोबत होईल आणि आम्हालाही काळजी वाटणार नाही. खरंच तुम्ही हा विचार केला? हा बा, अहो आम्ही तुम्हाला वारीला नका जाऊ का बरं सांगत होतो, काळजी वाटती म्हणून. तुम्हाला वारीला जाऊ नाही द्यायच्या मागचं आमचं कारण हेच होतं, आम्हाला तुमची काळजी वाटते. पांडुरंगा, ऐकलं रे माझं. आता तुझ्या भेटीला यायची तयारी करतो मी. पण आबा, एवढी काय तळमळ ते वारीला जाण्याची? अरे, वारी म्हणजे फक्त पंढरपूर नाही. वारी म्हणजे अहंकार सोडणं आणि प्रेम वाटणं आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं म्हणजे वारी. बाबा, किती वर्ष झाले हो वारी करते? बाबा, आठवत नाही तेव्हापासून वारी करतोय. आबा, काय मिळालं हो एवढे वर्ष वारी करून तुम्हाला? अरे, काही मिळण्यासाठी वारी करायचीच नसते. फक्त पांडुरंगाला भेट हीच वारी असते. आबा, एवढ्या वाऱ्या केल्या, तर भेटला का कधी? अरे, तुला एक उदाहरण सांगतो. काल आपल्या शेजारचे वस्तीवर कुत्रे भुंकत होते आणि ते पाहून आपल्या वस्तीवरचे कुत्रे भुंकायला लागले. आणि मला एक सांग, त्या वस्तीवरच्या कुत्र्यांनी चोर पाहिला तर आपल्या वस्तीवरचे कुत्रे का भुंकायला लागले? बहुतेक आपल्या कुत्र्यांना नाही वाटलं असेल काहीतरी धोका आहे, मग त्यांना तेही भुंकत असतील. बरोबर. त्या वस्तीवरच्या कुत्र्यांनी चोर पाहिला, त्यांचं पाहून आपल्या वस्तीवरचे कुत्रे सावध झाले. आपल्या वस्तीवरच्या कुत्र्यांनी त्या वस्तीवरच्या कुत्र्यांवर विश्वास ठेवला ना. हो, नक्कीच. अरे, ते तर प्राणी आहे, जनावर आहे ते. अरे, तू विचार कर, एक मुका प्राणी दुसऱ्या प्राण्यावर विश्वास ठेवतो, तर मग मला आपल्या संतांवर विश्वास नसेल का? संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, मुक्ताई, एकनाथ महाराज यांनी सांगितले ना, विठ्ठल आहे. मग आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. माऊली आहे, विठ्ठल आहे. वा बाबा, अहो काय विचार मांडला तुम्ही. जर एक मुका प्राणी दुसऱ्या प्राण्यावर विश्वास ठेवतो तर संत आपले आईबापच आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, ही खूप मोठी शिकवण दिली तुम्ही आम्हाला. आता इथून पुढे आम्ही तुम्हाला विचारणार नाही की विठ्ठल भेटला का, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय विठ्ठल आहे, तर आमच्यासाठी विठ्ठल आहे. आबा, ते इतके वर्ष झाले वारी करताय तुम्ही, काय मिळालं बरं या वारीतनं? अरे बाबा, मिळालं काय ते माहिती नाही, पण आजपर्यंत कमी काही पडलंच नाही. आबा, कसं वाटतं एवढ्या लांब पायी चालून चालून पंढरपूर मध्ये पोहोचल्यावर त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहिल्यावर काय वाटतं? अरे, काय सांगू तुला, जेव्हा पांडुरंगाच्या समोर उभा राहतो ना, पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्यावर एकच भाव असतो, पांडुरंगा तुझ्या चरणी उभा राहिलो आणि मनातील सगळा थकवा, चिंता आणि अहंकार विरघळून जातो. डोळ्यात नकळत अश्रू आले आणि शब्द विरघळून गेले. मन फक्त भरून आलं. त्या क्षणी वाटले आता काहीच नको, फक्त तुझी साथ आणि आशीर्वाद आयुष्यभर राहू. पोरांनो, तो पांडुरंग बापाची माया लावतो
आणि रखुमाई आईच्या वात्सल्याने विचारपूस करते. यापेक्षा दुसरं काय पाहिजे एका वारकऱ्याला? खरंच आबा, आमचं चुकलं तर आम्ही तुम्हाला वारीला जायला अडवत होतो, पण तुमच्या या बोलण्याने आम्हाला कळलं का वारी म्हणजे काय आणि वारकरी वारीला जातो म्हणजे त्याचे भाव काय असतात. त्यामुळं इथून पुढं आम्ही तुम्हाला वारीला जायला अडवणार नाही. आणि आबा, जेव्हा कधी शक्य होईल आम्ही पण तुमच्या बरोबर वारीला येण्याचा प्रयत्न करू. चला आबा, तुमची वारीला जाण्याची तयारी करू.